नमस्कार, मी अजित चव्हाण. रोखोक मध्ये आपलं स्वागत. महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम अखेर पार पडलेला आहे. ठिकठिकाणी शांततेत मतदान झालेलं आहे. काही महापालिका आणि पालिका क्षेत्रांमध्ये किरकोळ प्रकार वगळता आजचं मतदान शांततेत पार पडलेलं आहे. अपेक्षेप्रमाणे एकमेकांवरती बोगस मतदानाचे आरोप प्रत्यारोप राजकीय पक्षांच्या वतीने झालेले आहेत. आज हा सगळा रणसंग्राम महापालिका आणि पालिकांचा पार पडलेला आहे. लक्ष आता उद्याच्या निकालाकडे, पण एकूण आजचा दिवस हा भरपूर घडामोडींचा राहिलेला आहे. पालिकेच्या या रणसंग्रामातले सगळे योद्धे आपल्याबरोबर असणार आहेत आणि आजच्या दिवसाचं विश्लेषण आपण रोखोक मध्ये करणार आहोत. पालिकेचा रणसंग्राम. पालिकेच्या रणसंग्राम मध्ये आता सध्या आपल्याबरोबर नवी मुंबईतून शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा आहेत. आपण त्यांचं स्वागत करूयात रोखोक मध्ये. नाहटा साहेब, स्वागत रोखोकच्या या चर्चेमध्ये आपलं. आपल्याबरोबर औरंगाबादहून काँग्रेस पक्षाचे आमदार आणि काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार आहेत. सत्तारभाई, स्वागत आपल्या या चर्चेमध्ये. माझ्यासोबत जयेश सामंत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. जयेशजी, आपल्या या चर्चेमध्ये स्वागत. थोड्याच वेळात एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि माजी खासदार संजीव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवी मुंबईतून आपल्याबरोबर असतील. आपण सुरुवात करूयात नवी मुंबईपासून. विजय नाहटा, नवी मुंबईची आजची निवडणूक शिवसेनेसाठी खरोखर प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक आहे. आपण या सगळ्या निवडणुकीत अनेक आरोप केलेत सत्ताधाऱ्यांवरती. आजचा मतदानाचा दिवस पार पडलेला आहे. टक्केवारी आतापर्यंत तुमच्याही हाती आली असेल. तुमच्या हाती आलेल्या टक्केवारीत मतदानाच्या समाधानी आहात का? आणि आज दिवसभरात जी एकूण निवडणूक प्रक्रिया पार पडली तिच्याबद्दल पक्षाचे नेते म्हणून आपण समाधान व्यक्त कराल का? मला असं वाटतं की इतर शहरांच्या तुलनेने नवी मुंबईमध्ये मतदान चिंतेची बाब आहे. लोकसभेला, विधानसभेला साधारण 50-51% मतदान झालेलं आहे. आणि आज संबंध शहरामध्ये फिरताना असं लक्षामध्ये आलं की जेमतेम 50% मतदान होईल. त्याच्यामुळं मतदानाच्या टक्केवारीबद्दल आम्ही अजिबातच समाधानी नाही आहे. आणि अनेक प्रयत्न शासनाने, सर्व पक्षांनी याच्या बाबतीमध्ये केले होते, पण मतदानाची टक्केवारी पाहता माझा असा अंदाज आहे सगळीकडे फिरल्यानंतर की साधारण 50% असेल. अगदी खरे. 50% टक्केवारीच्या बाबतीमध्ये आपण बोलताय आणि खरोखर मतदान कमी होणं ही चिंताजनक बाब आहे, काळजीची बाब आहे. आपण औरंगाबादला जाऊयात. आपल्याबरोबर काँग्रेसचे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार आहे. सत्तार साहेब, आज या संबंध निवडणुकीमध्ये आपण औरंगाबादमध्ये भेटलो होतो. ही सगळी निवडणूक आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सगळ्या निवडणुकीचं आपण स्थानिक पातळीवरती आपण नेतृत्व केलेलं आहे. आज अनेक आरोप प्रत्यारोप औरंगाबाद शहरामध्ये झाले. पैसे वाटले, अनेक ठिकाणी दारूचं वाटप होत होतं, काही ठिकाणी दबाव टाकण्यात आला. एमआयएमच्या आमदारांनी तसा आरोप केला. एकूण आज जी निवडणूक पार पडली तिच्या प्रक्रिया बाबतीत समाधानी आहात का? आणि एकूण तुमच्या हाती आलेली मतदानाची टक्केवारी औरंगाबाद महापालिकेची समाधानकारक वाटते? 60% मतदानपेक्षाही जास्त मतदान होईल जी. आणि ही 60% जी मतदानाची प्रक्रिया आहे ही समाधानकारक आहे. उन्हाच्यामुळं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर तापलेलं वातावरण, त्यामध्ये पक्षाच्या वतीने अनेक पक्षांनी पैसे वाटाचा कार्यक्रम ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर झाला. कारण की स्थानिक सत्ताधारी पार्टीची याचे जे नगरसेवक आहेत, त्यांचा सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसे या ठिकाणी वाटण्यात आलेले, यामध्ये कुठेही शंकेचा काम नाही. इम्तियाज जलील बोलले किंवा नाही बोलले, परंतु सर्व शहरामधली एकंदरीत परिस्थिती आम्ही 2 दिवसापासून बघू लागलो. मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर केला गेला. या पैशाच्या माध्यमातून ही लोक मतदान करतील का नाही करतील हे काही बोलता येणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती जरूर आहे का औरंगाबाद शहरामध्ये पैशाचा, कुठे गुंडगिरीचा, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. आणि विशेषतः एमआयएमच्या लोकांनी, जसं त्यांच्या अध्यक्षाचा वार्ड आहे त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यावर दगडफेक झाली, त्यांना मारहाण झाली. मोठ्या प्रमाणावर जे काही बूथ होते त्या बूथावर दहशत निर्माणचं काम करण्यात आलं.
ज्या ठिकाणी शिवसेनेच्या वार्ड होते त्या ठिकाणी शिवसेनेच्या लोकांनी अशाच प्रकारे एक दबाव तंत्र वापरून जातीच्या नावाने धर्माच्या नावावर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ही सर्व परिस्थिती असली तरीही या परिस्थितीमध्ये लोकांमध्ये ज्या पद्धतीनं मतदानामध्ये उत्साह होता, ज्या पद्धतीने आनंदाने मतदान करत होते सुरुवातीला, परंतु नंतर जे वातावरण खराब करण्याचा काही वार्डामध्ये काही भागामध्ये प्रयत्न झाला. आज झालेली ही टक्केवारी 60% वर जाईल याच्यामध्ये कुठेही शंका नाही. कारण की पूर्ण एक्झॅक्ट आकडे आमच्याकडे अजून आलेले नाही. परंतु 4.5ची जी परिस्थिती होती ती 55-60% पर्यंत आलेली होती. कमी जास्त काही वार्डामध्ये 60%, काही वार्डामध्ये 58%, काही वार्डामध्ये 55%, काही वार्डामध्ये 50%, काही वार्डामध्ये 65% पर्यंत ही काही बुथावर मतदान झालेला असं आमच्या निदर्शनास आलं. परंतु टोटल पाहिलं तर 65% पर्यंत मतदान जाईल अशी आजच्या याने अंदाजित अपेक्षा आहे. अगदी खरं. 65% म्हणजे थोडं राहिला प्रश्न. जी जी नाही, मतदान जो झालेला आहे तो समाधानकारक आहे. कारण की लोकांमध्ये ज्या पद्धतीने मतदान करण्यासाठी रांगा लागत होत्या, ज्या पद्धतीने कार्यकर्ते सर्व पक्षाचे आपापल्या पद्धतीने कार्यकर्त्याच्या माध्यमातून मतदारांना मतदाना केंद्रापर्यंत आणण्याचं काम जरूर चालू होता. फक्त हे तुटक काही वार्डामधली परिस्थिती सोडली तर बाकी 50% वार्डामध्ये तर समाधानकारक शांततेने मतदान पार पडलं. परंतु काही ठिकाणी धिंगाणा जरूर करण्याचा, गुंडगिरी करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला. तुम्ही एमआयएम वरती देखील आरोप केलेला आहे. आपल्याबरोबर आता इम्तियाज जलील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आमदार इम्तियाज जलील, स्वागत आपल्या रोकठोकमध्ये. अब्दुल सत्तार यांच्याशी बोलत असताना शिवसेनेवरती आणि एमआयएम वरती देखील त्यांनी आरोप केलाय. दुपारी तुम्ही विरोधी पक्षांवरती आरोप केला तुम्ही स्वतः की या निवडणूक प्रक्रियेबाबतीतच तुम्ही शंका उपस्थित केली. पण आता अब्दुल सत्तार म्हणतात की एमआयएमच्या लोकांनी देखील त्यांच्या प्रभाव क्षेत्रात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. देखिए, सबसे पहले तो मैं ये बताऊं, जो जीतने वाला होता है उसको ऐसी कोई भी हरकत करने की जरूरत नहीं होती है. जो हारने के कगार पर खड़ा रहता है वो हर तरह के हथकंडे अपनाता है. मेरे हिसाब से अगर कहीं कुछ हुआ होगा तो पुलिस है, बराबर से एक्शन लेना चाहिए. अगर एमआईएम के कार्यकर्ताओं ने भी किया, अगर कहीं कुछ होगा उसमें कानून का उल्लंघन, तो वो करना चाहिए. देखिए, सबसे पहले बात तो मैं ये बताना चाहता हूँ कि इलेक्शन जब शुरू हुआ मैंने सुबह ही ये बता दिया था कि ये टोटल ही मतलब एक बोगस और बकवास सिस्टम है. जो इलेक्शन कमीशन का हमारा सिस्टम हम लोग जो फॉलो करते हैं, ऐसा फॉलो करते हैं जिसकी वजह से ये ऐसे ही कैंडिडेट्स चुनकर आते हैं. और ये कैसा चुनकर आते हैं, अब यहाँ पर आने के बाद अच्छी तरह से समझ में आने लगा है कि पैसों का एक नंगा नाच यहाँ पर देखने को मिला है पिछले 1-2 दिन के अंदर. मुझे आश्चर्य की बात यह है कि क्या पूरी पुलिस मशीनरी सोती पड़ी है? क्या इलेक्शन कमीशन के ऑब्जर्वर्स सिर्फ यहाँ पर आके गाड़ियों के अंदर टहलने के लिए आए हैं? क्या वजह है कि पूरे शहर के अंदर चर्चा है, पूरे शहर में खुलेआम पैसा बट रहा है और इलेक्शन कमीशन के पास एक केस भी हाथ में नहीं पकड़ते हैं? तो मेरे हिसाब से देखिए, ये देश का एक बहुत ही बेहतरीन एक इलेक्टोरल सिस्टम है जिसका हिंदुस्तान की जनता को इसके ऊपर विश्वास है. वो विश्वास पैसे की वजह से या माल प्रैक्टिसेस की वजह से टूटना नहीं चाहिए. हमारी यही चिंता है. अगर किसी ने लड़ाई झगड़ा किया, किसी ने दमदाटी की है, उसके लिए पुलिस है, कार्रवाई करनी चाहिए. अगर हमारे कार्यकर्ताओं ने किए तो उन पे करिएगा, दूसरे अगर है तो उनके ऊपर करिएगा. लेकिन महज आरोप लगाना कि नहीं हमने एमआईएम के कार्यकर्ताओं ने किए हैं करके, तो आपके लोग तो कुर्सी के ऊपर बैठ के है तो जब कर रहे थे क्या? उसमें आपके लोग भी तो कर रहे होंगे हंगामा. कहीं ना कहीं ताली एक हाथ से नहीं बजती है मेरे हिसाब से, मैं बताना चाहूंगा उनको. बिलकुल, अगदी खरं. पण इम्तियाज जलील, आपण जे म्हणताय की पैसे वाटले गेले, खरोखर सर्वसामान्य माणसाला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. शिवसेनेवरती अब्दुल सत्तारांनी आरोप केला, पण काय तुमचं म्हणणं आहे की सगळ्याच पक्षाच्या लोकांनी पैसे वाटले अशा पद्धतीने शहरामध्ये, आणि यंत्रणा खरोखर तुम्ही जो संशय यंत्रणेवर उपस्थित केलाय तो अगदी संशय घेण्यासारखा आहे 100% की यंत्रणा काय करत होती हा एक प्रश्न आहे, पण तुमचा आरोप सर्व पक्षांवरती आहे?
नहीं नहीं, सबसे पहले तो मैं ये बता दूं कि मैं किसी एक पॉलिटिकल पार्टी का नाम नहीं ले सकता हूं कि ये पॉलिटिकल पार्टी ने कैंडिडेट्स ने पैसे दिए हैं करके। ये तो अब इलेक्शन कमीशन ने इंक्वायरी करना चाहिए, पुलिस ने जाना चाहिए, पता करना चाहिए, सारे शहरवासियों को पता है। मेरा सिर्फ आक्षेप इस बात का है कि ये इलेक्शन कमीशन बड़ा सीना ठोक के ये कहता है कि हम फ्री एंड फेयर इलेक्शंस कंडक्ट करवाते हैं। बोलने के लिए, सुनने के लिए बहुत अच्छा लगता है, लेकिन जमीनी हकीकत ये है कि आज भी इलेक्शन की अगर रैलीज रहो तो वहां पे 200, 300, 500 रुपये के अंदर आणि अगदी खरे आपण पूर्वश्रमीचे पत्रकार आहात, आपण कॅमेऱ्यावरती बाईट दाखवतो लोकांच्या की किती पैसे दिले, इतके पैसे देऊन आम्ही सभेला आलो, हे खरंच खूप धक्कादायक इम्तियाज जलील। आणि तुम्ही दुपारी सांगितलंय की तुम्ही याची तक्रार करणार आहात, आपण आणखी बोलूयात। पण माझ्याबरोबर आता नवी मुंबईतून माजी खासदार संजीव नाईक या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेत। संजीव, स्वागत आपलं रोकठोकमध्ये खूप खूप। आणि आजच्या एकूण नवी मुंबईत झालेल्या निवडणूक प्रक्रियेबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? मतदानाची टक्केवारी कमी आहे, या बाबतीत खरंच चिंता व्यक्त केली पाहिजे, पण आज एकूण जी निवडणूक प्रक्रिया पार पडली, समाधानी आहात का? निश्चितपणे या ठिकाणी टक्केवारी कमी झालेली, याचं कारण असं आहे की नवी मुंबई शहर हे कॉस्मोपॉलिटन शहर असल्यामुळे या ठिकाणचे अनेक मतदार हे आपल्या गावाकडे, काल अक्षय तृतीया होती आणि लग्नाच्या या सर्व लग्न सराईमध्ये अनेक मतदार ज्यांनी हक्क बजावला नाही, त्याच्यामुळे हे पर्सेंटेज निश्चितपणे कमी आलं, ते चांगली गोष्ट निश्चितपणे नाही आहे। आणि राहता राहिला प्रश्न या ठिकाणी आजच्या एकंदरीत निवडणुकीच्या सर्व जो काही आपण जर त्याचा आढावा घेतला तर याच्यामध्ये अनेक ठिकाणी पैसे वाटण्याच्या तक्रारी झाल्या, आमच्याकडूनही तक्रारी झाल्या, आमच्यावरती तक्रारी झाल्या, अनेक ठिकाणी पोलीस यंत्रणेच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाला। तशाच पद्धतीने या ठिकाणी एकंदरीत लोकांमध्ये उत्साह होता, परंतु आम्हाला जी अपेक्षित होती की साधारण 60% पर्यंत मतदान जायला पाहिजे होतं, ते दुर्दैवाने झालं नाही। परंतु मला विश्वास आहे की या ठिकाणी आजच्या या सर्व एकंदरीत पार्श्वभूमीवरती अजून सुद्धा सक्षमतेनं या ठिकाणी निवडणूक यंत्रणा राबवण्याची आवश्यकता आहे। आपण बघितलं असेल की अनेक लोकांची नावं विधानसभेमध्ये मतदान केलेलं आहे 4 महिन्यापूर्वी, त्यांचं नाव नाही आहे। अनेक लोकांची या ठिकाणी नावं ज्या प्रभागामध्ये आहेत त्या प्रभागापेक्षा त्याच्या 3-4 प्रभागात सोडून त्या ठिकाणी झालं, त्याच्यामुळे ह्या एकंदरीत यंत्रणेच्या बाबतीमध्ये अजून पुन्हा या ठिकाणी सुस्पष्टता यायला पाहिजे असं माझं मत आहे। अगदी खरे। ज्येष्ठ पत्रकार जयेश सामंत देखील आपल्यावर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण इथे का ब्रेकसाठी मला थांबायला लागतंय। रोकठोकमध्ये आज पालिकेच्या रणसंग्रामामधले हे सगळे योद्धे आपल्याबरोबर आहेत आणि आजच्या संपूर्ण दिवसातल्या घडामोडींचं सखोल विश्लेषण आपण रोकठोकमध्ये करणार आहोत। एका ब्रेकनंतर लगेचच परतूया। रोकठोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत। पालिकेचा रणसंग्राम आपण बोलतोय आज झालेल्या मतदानाबाबतीत पालिकेच्या। जयेश सामंत ज्येष्ठ पत्रकार माझ्याबरोबर आहेत। जयजी, नवी मुंबईवर तर आपण बोलूयाच, आत्ताच आपण तिथल्या दोन्ही नेत्यांनी आजच्या निवडणुकी बाबतीत केलेली वक्तव्य ऐकली आहेत, पण अंबरनाथ बदलापूर बाबतीत देखील मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। या मुंबई लगतच्या पालिकांमध्ये खूप उत्कंठावर्धक अशी परिस्थिती होती, दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकले होते, इथले प्रमुख शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष। काय आता अंदाज व्यक्त करता येतोय आजच्या एकूण मतदानाबद्दल आणि या तिन्ही शहरातल्या दिवसभरातल्या घडामोडींबद्दल अगदी थोडक्यात काय सांगाल? नाही, मला एकंदर राज्यभरात ज्या काय एकंदर मतदान झालंय त्यात नवी मुंबईचं मतदान आपल्याला जरी कमी जाणवत असलं, म्हणजे इतर सगळ्या नेत्यांनी आपल्या वक्तव्यातून हे सांगितलं की नवी मुंबईत मतदान कमी झालं, पण त्याची कारणं लक्षात घ्यायला पाहिजे। जर 50% नवी मुंबईचं मतदान झालं असेल तर ते मला असं वाटतं ते उत्तम मतदान आहे। त्याचं कारण असं आहे की नवी मुंबई हे शहर मुंबई आणि ठाण्याला लागून असलेलं शहर आहे। ही मुंबईची एक प्रकारे बेडरूम सिटी आहे आणि बरेचसे नोकरदार आहेत ते इथून दररोज मुंबईत जातात। लक्षात घ्या, नुसता सुट्ट्यांचा म्हणजे इथले कॉस्मोपॉलिटन लोक आहेत म्हणून ती नुसती गावी गेली म्हणून मतदान कमी झालंय का, तर हे एकमेव कारण नाहीये त्याचं। अनेक लोकांना आज सकाळी 9:10ची 9:15ची 9:20ची लोकल पकडायची होती आणि ही सगळी मंडळी अनेक जण त्यातले मतदानाला आले, काही जणांना मतदानाला येऊ शकले नाही, मुंबईत कामाला गेले। मला असं वाटतं निवडणूक आयोगाने मुंबई लगतच्या शहरांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा। किमान सुट्टीच्या दिवशी ही मतदान प्रक्रिया राबवायला हवी। म्हणजे आता 6 महिन्यात आपल्याला कल्याण डोंबिवली महापालिका आहे, कल्याण डोंबिवलीतून अनेक चाकरमानी मतदार मुंबईत जातात। लक्षात घ्या, तर जर तुम्ही बुधवारी किंवा शुक्रवारी किंवा गुरुवारी जर मतदान ठेवत असाल तर ही
मला प्राधान्य देणार का मतदानाला? पुन्हा कामावर येण्याचं बंधनही त्यांच्यावर असतंच. त्यामुळे निवडणूक यंत्रणेने या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. तुमचा दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही अंबरनाथ आणि बदलापूर विषयी जे मला विचारलं त्यावेळी लक्षात घ्या, अंबरनाथ बदलापूर महापालिकेत यंदा म्हणजे राज्यात जी नवीन सत्ता समीकरणं आपण या काळात सगळी जी बघतोय तर त्यानंतर प्रथमच शिवसेना आणि भाजप असा थेट सामना अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही महापालिकांमध्ये दिसतोय. नवी मुंबईत तसं चित्र नाहीये, पण नवी मुंबईत शिवसेना भाजप जरी युतीमध्ये असले पण अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर लढत आहेत आणि त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अगदी म्हणजे बऱ्यापैकी सस्टेनेबल आकडे आणण्यात पण त्यांना यश येईल की नाही अशी सध्याची चिन्ह आहेत. म्हणजे भाजपाचे म्हणजे राष्ट्रवादीचे त्या भागातले तत्कालीन आमदार किसन कथोरे आता भाजपमध्ये आहेत. एकनाथ शिंदेचे जे सुपुत्र आहेत श्रीकांत शिंदे त्यांचा लोकसभेचा तो भाग आहे अंबरनाथ नगरपालिका. त्यामुळे एकनाथ शिंदेनी तिथे खूप जोरदार लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा थेट लढत या दोन्ही महापालिकांमध्ये झालेली दिसते. अंबरनाथमध्ये थोडंसं सध्या जरी भाजपाचं पारडं जड असलं तरी तिथेही काटेची टक्कर आहे. अंबरनाथमध्ये शिवसेनेचं पारडं जड दिसते आणि बदलापुरात थोडंसं भाजपा वरचढ दिसते, पण टक्कर मात्र काटेची आहे. नवी मुंबईत असंच चित्र काहीसं दिसतंय. नवी मुंबईत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची लढत आपल्याला अगदी थेट दिसते आहे. आजचं मतदान थोडंसं कमी झाल्यामुळे आणि अनेक गुजराती मतदार असतील किंवा मारवाडी मतदार असतील हे संजीव नाईक मगाशी म्हणाल्याप्रमाणे हे जर परराज्यात गेले असतील तर त्याचा या मतदानावर किंवा या निकालांवर कसा परिणाम होतं हे पाहणं थोडंसं रंजक ठरणार आहे. अगदी खरं आहे. पुन्हा आपण थेट औरंगाबादला जाणार आहोत. औरंगाबाद नंतर आपण पुन्हा नवी मुंबईकडे वळूयात. पण एक आवाहन नक्कीच करावं असं वाटतं नवी मुंबईमधल्या नेत्यांना. मी देखील नवी मुंबईचा मतदार आहे. मी आज मतदान केलेलं आहे आणि मतदान केंद्रावरती घाईघाईनं अगदी सकाळी 7 वाजता घाईघाईनं मतदान करायला अनेक मतदार आलेले होते आणि ज्यांना खरंच कल्पना नव्हती की 2 तासांची किंवा पूर्ण दिवसाची सुट्टी त्यांच्या आस्थापनेनं त्यांना दिली पाहिजे. आपण लोकजागृती करता, पण पुढच्या वेळी ही खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे की सुट्टीच्या दिवशी निदान मतदान ठेवावं, कारण खासगी आस्थापना सुट्ट्या मतदारांना देत नाहीत. संजीव नाईक बोला आपण. मी आपल्या अजितजी तुमच्या माहितीकडे सांगतो. मी स्वतः माननीय मुख्य निवडणूक आयुक्त सहारिया साहेबांना माझं स्वतःचं पत्र आहे की आपण फक्त नवी मुंबई नाही तर रायगड आणि मुंबई ह्या दोन्ही म्हणजे मुंबई नगर आणि उपनगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकंदरीत या MMRDA रिजन मधल्या सर्व ठिकाणी सुट्टी लावावी असं मी स्वतःहून त्यांना पत्र दिलेलं आहे. माझ्याकडे त्याची कॉपी आहे. स्वतः मी त्याच्याशी चर्चाही केली, परंतु आमची मागणी जी आहे ती मान्य केली नाही तिथे. अगदी खरं आहे. संजीव नाईक, तुमच्यापासूनच पुन्हा त्या प्रश्नाला सुरुवात करतो की विधानसभेचं जे मतदान होतं ऐरोली असेल किंवा बेलापूरमधलं असेल त्या तुलनेत महापालिकेची आपण तुलना केली तर हे मतदान जास्त आहे आणि शेवटची आकडेवारी आपल्या हाती येईल तेव्हा नक्की आणखी काही टक्क्यानं मतदान वाढणार आहे. वाढलेलं मतदान असं याला आपल्याला नक्कीच म्हणता येईल. हे जे सगळं मतदान आहे हे नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार आहे आणि तुमच्या विजयाचा आज आता लोकांना आता निवडणूक संपली आहे, लोक घराघरात अंदाज बांधतायत, तसा तुमच्या मनात तुम्ही बांधलेला अंदाज काय आहे विजयाचा? काय तुमचे आराखडे होते? कशाच्या जोरावर तुम्ही विश्वास व्यक्त करताय ते सांगा लोकांना. निश्चितपणे हे स्थानीय स्वराज्य संस्था म्हणजे महापालिकेची निवडणूक आहे. प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये एक नगरसेवकाचा उमेदवार उभा असतो. त्याच्यामुळे निश्चितपणे लोकसभेच्या पेक्षा जास्त मतदान हे विधानसभेत होत असतं आणि विधानसभेच्या पेक्षा जास्त मतदान हे नगरपालिकेला महानगरपालिकेला होत असतं. निश्चितपणे हा टक्का त्या मानानं उंचवलेला आणि मला वाटतं आमचे जे पत्रकार मित्र जे आहेत जयजी यांनी जी सांगितलेली गोष्ट निश्चितपणे साहजिकच आम्हालाही कल्पना याची होती आणि म्हणून आम्ही मागणी केली होती की या ठिकाणी सुट्टी असावी. परंतु आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी आमचे जे अंदाज आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि माननीय गणेशजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली गेले हे 5वां हे निवडणूक आहे आणि आम्ही आतापर्यंत बघितलेला आहे की या शहराचा विकास, कारण आपण स्वतः या शहरात राहताय आणि म्हणून मी म्हटलं की आपल्या या शहराचा विकास मागच्या 20 वर्षात इथल्या जनतेने बघितलेला आहे आणि त्याच्यामुळे आता 1 वर्षाचं लोकसभेनंतर 1 वर्ष बरोबर आता होत आहे. त्याच्यामुळे लोकांनी वस्तुस्थितीमध्ये आता माझा जो नगरसेवक माझं त्या ठिकाणी गटर साफ करणार पाहिजे, माझं त्या ठिकाणी गार्डन बघणारा पाहिजे, माझं या ठिकाणी लाईटची व्यवस्था असणार पाहिजे. त्याच्यामुळे स्थानिक नेतृत्व स्थानिक त्या ठिकाणी अगदी खरं आहे संजय नाईक. हाच प्रश्न घेऊन मी विजय नाहटांच्याकडे जातो. विजय नाहटा, आपण सांगा हे जे वाढलेलं मतदान आहे, तुम्ही खरं तर शिवसेना भाजप एकत्र लढतायत, हे जे वाढलेलं मतदान आहे हे नाईकांच्या पारड्यात जाईल का किंवा हे कुणाच्या पारड्यात नक्की गेलं असेल? तुमच्या विजयाचे आडाखे नेमके काय?
सविस्तर सांगतो. जी. विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी एका बाजूला आम्ही सगळे विरोधी पक्षामध्ये होतो. लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी दिल्लीमध्ये मुंबईमध्ये आघाडीची सत्ता होती. तरी देखील या शहरामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र असल्यामुळे 46,000 मतांचं महापालिका हद्दीमध्ये आम्हाला लीड मिळालं होतं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका राहिल्या. स्वतः मंत्री या ठिकाणी बेलापूरमध्ये उभे होते आणि सर्व सन्माननीय संदीपजी नाईक ऐरोलीमध्ये उभे होते. त्यावेळी भाजप आणि सेना वेगवेगळे लढले आणि त्यांच्या एकत्र मताची जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर NCP पेक्षा भाजप सेनेला 90,000 मतं जास्त मिळाली होती. त्यानंतर काँग्रेस आणि NCPचे अनेक नगरसेवक म्हणजे 12-13 नगरसेवक भाजपमध्ये आणि विशेषतः शिवसेनेमध्ये दाखल झाले आणि मोठ्या प्रमाणावर शिवसेना आणि भाजपची ताकद या शहरामध्ये वाढलेली आहे. आणि आता तर आम्ही एकत्र लढतो आहे म्हणजे भाजप पण नाटासाहेब जे बंडखोर होते त्या बंडखोरांना माघार घ्यायला लावण्यात यश आलं नाही आपल्याला, त्याबद्दल लोकांना उत्सुकता आहे की त्याचा काय नेमकं परिणाम होऊ शकतो? नाही, आपला गैरसमज आहे. जे सिरियस बंडखोर होते, मी त्यांना नाराज म्हणेन, बंडखोर म्हणणार नाहीये, त्यांना नाराजी दाखवण्याचा अधिकार आहे. त्यातले जे खरोखर ताकदवार होते त्याच्यापैकी 99% लोकांनी माघार घेतली आणि जे बंडखोरांचं नेतृत्व करत होते ते स्वतःच उभे राहिले नाहीत किंवा ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी माघार घेतली. आणि बाकीचे बंडखोर जे ना तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये ते बंडखोर हे त्या वॉर्डमध्ये माहीत नव्हते. पहिल्यांदा लोकांना कळालं की अरे आपल्याकडे हे उभे आहेत म्हणून, त्यामुळे त्याचा काही परिणाम झाला नाही. आपण पाहिलं असेल त्यातलेही काही मागच्या 2-3 दिवसामध्ये सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी हकालपट्टी केल्यानंतर बरेचसे लोक मागच्या 2-3 दिवसामध्ये आमच्याबरोबर आले आणि आमची हकालपट्टी करू नका, आम्ही तुमच्याबरोबर काम करतो असं म्हटलंय. दुसरा मुद्दा असा आहे की या शहरामध्ये जो विकास झालेला आहे तो विकास मला असं वाटतं की प्रशासनाने केलेला आहे. त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांची फार मोठी भूमिका नाही. खरं तर नवी मुंबईमधला कायमचा हा रंगणारा वाद आहे. विकास प्रशासनानं केला की नाईक घराण्यानं केला. खरं तर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा नाईकांची सत्ता किंवा नाईक घराणा असं सगळं ओळखलं जातं आणि विजय नाहटा आपल्यातला आणि नाईक घराण्यामधला हा वाद सगळ्या महाराष्ट्राला माहिती. आपण बोलूयात यावरती पण मला बोलायचं आहे कारण आज आता नवी मुंबईमध्ये घरोघरी चर्चा रंगल्या आहेत. आज औरंगाबादमध्ये घरोघरी चर्चा रंगलेल्या आहेत की सत्ता येणार कुणाची. दोन्हीही सत्ताधारी गेले अनेक वर्ष, अनेक टर्म्स, 15 वर्षांहून अधिक काळ सत्तेमध्ये. काय नेमकं होणार आहे त्यांच्याच नेत्यांच्या तोंडून आपण त्यांच्या विजयाचे आडाखे ऐकतोय. रोकटोकमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परतोय. रोकटोकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पालिकेचा रणसंग्राम आपण चर्चा करतोय आणि नवी मुंबई नंतर आता आपण थेट जाऊयात औरंगाबादला. माझे मित्र माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे मी जाईन. सत्तार साहेब, उन्हानं प्रचारात चेहरा थोडा रापलेला दिसतोय तुमचा. तो प्रचार उन्हात प्रचार करून रापलाय की उद्याच्या निकालाच्या काळजीने चेहरा काळवंडलाय अशी चर्चा आहे, काय सांगाल? नाही, काळजी तर मी कधीही करत नाही. काळजी का करत नाही की मी ज्या मतदारसंघातून निवडून येतो त्या ठिकाणी 2,40,000 हिंदू बांधवांचे मतदान आहे, 40,000 मुसलमानांचे मतदान आहे, तरी मी 1,00,000 मताने निवडून येतो. म्हणून ती काळजी मला कधी राजकारणाची राहत नाही. अगदी खरं. आणि ही परिस्थिती जी औरंगाबाद शहरामध्ये आमची विधानसभेमध्ये झाली, एकंदरीत आपण विधानसभेचा निकाल पाहिला तर मोठ्या प्रमाणावर आम्हाला धक्कादायक निकाल औरंगाबाद शहरामध्ये मिळाला. आणि ही सर्व परिस्थितीवर परत मात करून ती परिस्थिती जे लोक आम्हाला सोडून गेले, जे मतदार आमच्यावर नाराज झाला, त्या मतदाराला परत आमच्यामध्ये आणण्यामध्ये आम्ही काही प्रमाणावर जरूर यशस्वी झालो. म्हणून चिंता अजून दूर झालेली आहे. याचं कारण असं आहे की काही लोक आम्हाला अंडर एस्टिमेट करू लागले. काही लोक आम्हाला फार थोड्या प्रमाणावर कुठेतरी काँग्रेस आता राजकारणामध्ये MIM वर्सेस भाजप शिवसेना असा हा औरंगाबाद शहरामधला पिक्चर लोकांच्या समोर आणला जातो. परंतु मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का उद्याचा जो येणारा निकाल आहे त्या निकालाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष परत एक नव्या जोमाने लोकांच्या समोर येईल. आमचा जो लागणारा निकाल आहे तो आम्हाला अपेक्षित प्रमाणे लागल आणि विरोधी पक्षाची सक्षम भूमिका, आम्ही सत्तेमध्ये येऊ शकलो नाही ही याचा जरूर आज आम्ही जे मूल्यमापन केलं मतदानाचा त्यामध्ये असं जरूर वाटतो का आम्ही काही सत्तेमध्ये येऊ शकत नाही, परंतु
विरोधी पक्षाची भूमिका ही काँग्रेस पक्षच करणार, काँग्रेसच्या हातामध्येच राहणार आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी काम करू। यासाठी मी बोलू लागलो का ज्या शहरामध्ये आमची डिपॉझिट जप्त झाली त्या शहरामध्ये आम्ही 3 महिन्याच्या आत पुनर्बांधणी करून परत लोकांच्या समोर आलो आणि चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला। मतदानाच्या रूपाने आम्हाला विधानसभेत मिळालेली मतं आणि सध्याची मतं, जे झालेलं मतदान आहे, जे मताचा कौल आम्ही लोकांच्या समोर चर्चा केली, लोकांच्या मनामध्ये पाहिलं। वैशिष्ट्य आहे तुमचं की चर्चेत तुम्ही खुल्यापणाने सगळ्या गोष्टी मान्य करता। जिथं डिपॉझिट जप्त झालं तिथं प्रमुख विरोधी पक्ष राहू असं ते म्हणतायत। एमआयएम कडे आपण जाऊयात। इम्तियाज जलील, आता या निवडणुकीत एमआयएमचा फुगा फुटणार आहे अशी एकूण विरोधकांकडून हवा निर्माण केली गेली आणि आता एमआयएम चालणार नाही, ज्या रांगा लागल्या होत्या मुस्लिम बहुल मतदारसंघात त्या सगळ्या नेमक्या मग कुणासाठी होत्या? काँग्रेस यशस्वी ठरली आहे का? आणि तुमच्यात आपापसात तिकिटासाठी जी भांडणं झाली, अगदी तुम्हाला काय नेमकं करायला लागलं ते सगळं आता महाराष्ट्राला माहिती आहे, पण हे सगळं काँग्रेसच्या किंवा शिवसेना भाजपच्या ते एकत्र आलेत म्हणून पथ्यावर पडेल अशी चर्चा आहे, काय सांगा? देखिए 8 दिन पहले मुंबई के बांद्रा का इलेक्शन हुआ। अगर कांग्रेस को ऐसा लगता था कि हम दोबारा वापस आ रहे हैं, हमारे को बहुत ताकत मिल रही है, महाराष्ट्र में हम फिर से खड़े रह रहे हैं, तो क्या जरूरत थी कि राष्ट्रवादी कांग्रेस को अपने साथ में लेकर आए? क्या जरूरत थी कि समाजवादी पार्टी को अपने गोद में बिठाए? क्या जरूरत थी कि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवड़े को अपने साथ में लेके आए? 4-4 मिलकर एक साथ चुनाव लड़े। वहीं दूसरी ओर अगर शिवसेना को इतनी ही बात थी तो अकेले लड़ना चाहिए था, सहानुभूति का वोट उन्हें मिलता था वहां पे, लेकिन भाजपा को साथ में लेकर आई। तो हर कोई डरा हुआ है, आपस में एक दूसरे से डरा हुआ नहीं है, वो एमआईएम से डरा हुआ है। यहाँ पर भी आप देखेंगे कि यहाँ पर समाजवादी पार्टी अस्तित्व में है ही नहीं, समाजवादी पार्टी का कोई वजूद ही नहीं है, लेकिन 27-28 सीटें खड़े किए हैं। मुझे पता नहीं है कि उनकी एक आध सीट भी आएगी या नहीं आएगी, लेकिन इतना पैसा लगाया गया है। ये पैसा कहाँ से आया है? सब स्पॉन्सर्ड था कि मुस्लिम वोट को किस तरह डिस्ट्रीब्यूट किया जाए, मुस्लिम वोट का डिवाइड किस तरह से किया जाए। और मैंने सुबह जो बात बोली थी, आज दोबारा भी फिर दोहराना चाहता हूं कि ये जितने भी आए हैं ये खुद जीतने के लिए नहीं आए हैं, ये एमआईएम को हराने के लिए आए हैं, क्योंकि इन्हें एक मैसेज कन्वे करना है कि देखिए कांग्रेस अब बहुत ताकत के साथ खड़ी हो रही है, वापस आ रही है। लक्ष्य सबका एक ही है कि एमआईएम को कैसे दबाया जाए। 24 घंटे से भी कम का समय बचा है, नतीजे सामने आने वाले हैं और आपको पता चलेगा कि कौन कहां खड़े हैं। जो उधार का सिंदूर रहता है उसको कभी दबाया नहीं जाता। उधार का सिंदूर कभी, राजकारण ही उधार का सिंदूर है, पता चलेगा साहब। नहीं आता हरकत नाही, आता तो चलने के लिए ही बता रहे। घोडा मैदान आता लांब नाहीये, अगदी काही तासांवर सगळा हा निकाल येऊन ठेपलेला आहे। मैं इम्तियाज जलील साहब से छोटी बात बोला 17वें वाला ब्रेक घ्यायचा। वही तो मैंने पहले बता दिया, मैंने पहले ही बताया लोगों को कि वो घोड़ा मैदान अब घोड़ा भी है और मैदान भी है, और दोनों का कल सवेरे रिजल्ट भी आने वाला है, वो कोई छुपने वाला नहीं है। अगदी या मैदानात जनतेनं कुणाच्या घोड्याला रसद पुरवली आणि कुणाचा घोडा जिंकणार हे आता अवघ्या काही तासात कळणार आहे। पण नेत्यांच्याच तोंडून आपण त्यांच्या विजयाचे हे सगळे आराखडे, काय नेमका त्यांचा अंदाज आहे तो ऐकतोय। एक छोटासा ब्रेक आणि शेवटच्या भागामध्ये आणखी महत्त्वाची आपण चर्चा करूयात, लगेचच परत। आजच्या मतदानाच्या दिवसाबद्दलची आणि प्रत्येक निवडणूक ही प्रत्येक राजकीय पक्षाला आणि राजकारणाला खूप काही शिकवून जाणारी असते। मी माजी खासदार संजीव नाईक यांच्यापासून सुरुवात करतो आणि सुरुवातीला सगळ्या पाहुण्यांना एक विनंती करतो, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी, आपण 1-1 मिनिटात आपलं बोलणं कृपया संपवावं। संजीवजी, नाईक घराण्याच्या अस्तित्वाची ही लढाई आहे, जिंकणार का? 100% घराण्यापेक्षा या ठिकाणी नवी मुंबईचा विकास व्हावा या अनुषंगाने आमचा प्रयत्न गेले 20 वर्ष राहिलेला आहे आणि 100% पुन्हा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा झेंडा लागेल आणि नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ही महापालिका जे विकास इतकी वर्ष केला त्या विकासाला पुन्हा चालना देण्यासाठी सहकार्याची भावना ठेवेल असा निकाल उद्या आपल्याला बघायला मिळेल। अगदी आणखी एक छोटासा उपप्रश्न, आज बोगस वोटिंग बद्दल राष्ट्रवादी काँग्रेसवरती आरोप झाले, काही लोकांना पकडण्यातही आलं होतं, त्याचं स्पष्टीकरण काय द्याल अगदी थोडक्यात? राष्ट्रवादीचे पकडण्यात गेलेले आहे असं म्हटलं गेलेलं आहे,
माझं म्हणणं की कुठेही आम्ही माहिती घेतली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माणूस एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक अन्य सर्व पक्षांचे सुद्धा या ठिकाणी नावानं पकडले गेले की अमुक पक्षाचा आहे, अमुक पक्षाचा आहे. मला वाटतं अजूनपर्यंत ती प्रक्रिया चालू असावी. आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी कुठेही राष्ट्रवादीचं बोगस मतदार पकडला गेला नाही असं आमचं ठामपणे मत आहे. ठामपणे तुमचं म्हणणं आहे. विजय नाटा, मी आपल्याकडे येतो. IAS अधिकारी ते राजकारणी असा प्रवास आहे. ही जी निवडणूक आहे ही तुमचं नेतृत्व सिद्ध करणारी निवडणूक आहे. विजयाचा विश्वास किती वाटतोय? 100% आपल्याला सांगतो, ज्या ज्यावेळी हे भाकीतं करतात की आम्ही निवडून येणार, त्यावेळी विजय सेना आणि भाजपचा होतो. त्यामुळे त्यांच्या भाकीताचं मी स्वागत करतो. दुसरं, आपण बोगस मतदाराबद्दल म्हटलं, माझ्याकडे आत्ताही कागद आहेत की 20 तारखेला मी शिवसेनेचा उपनेता म्हणून माननीय कमिशनर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, सर्व रिटर्निंग ऑफिसर, पोलीस कमिशनर यांना पत्र दिलं होतं. त्यांची अॅक्नॉलेजमेंट मी घेतलेली आहे आणि मी, आपण म्हणत असाल तर दाखवू शकतो की मी असं म्हटलं होतं की या शहरामध्ये बोगस पॅन कार्ड तयार करून मतदान होण्याची शक्यता आहे. आणि या शहरामध्ये काही मंडळींना खोटं काम करण्याची सवय आहे. आपल्याला माहिती, मागच्या निवडणुकीमध्ये देखील 7,000 बोगस रेशन कार्ड पकडली होती, त्याची केस चालू आहे. आणि म्हणून मी 2 दिवसापूर्वी 3 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं की असं होण्याची शक्यता आहे. आणि आज त्यानंतर प्रशासनाने तितकं ते काही सिरियसली घेतलं नाही. आणि आज ज्यावेळी राम बच्चन सिंग नावाचा एक मनुष्य आहे त्याला पकडलं, त्यांनी सांगितलं की आम्हाला मुरबाडला, मी राहतो मुरबाडला, टेक्नोग्राफ कंपनीत मी काम करतो, त्याचं स्टेटमेंट आहे, त्याचं सगळं आमच्या ती बातमी सविस्तर नाटासाहेब आपण दाखवली. आणि माझी एक विनंती आपल्याला की राज्यामध्ये सरकार तुमच्या पक्षाचं आहे आणि आम्ही सगळेच अशी विनंती करतो आपल्याला सुज्ञ मतदार म्हणून की आपण राज्य सरकारकडे मागणी करा आणि योग्य ती चौकशी करा. मी तुम्हाला सांगतो राज्य सरकारकडे मागणीचा विषय नाहीये. हे संबंध इलेक्शन सिस्टीमला चॅलेंज करण्याचा प्रकार आहे आणि हा विषय आम्ही टोकाला नेऊ. आणि हे ज्यांनी पॅन कार्ड छापलेले आहेत, दिलेले आहेत, त्या लोकांना इथं आणलेलं आहे. मुख्यमंत्री बाकीच्या भानगडीची चौकशी करू. नाटासाहेब, मला माफ करा, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, पण माझ्याकडे वेळ खूप कमी, त्यामुळे मला आपल्याला थांबवायला लागतंय. मी माझे सहकारी मित्र जयेश सामंत यांच्याकडे जाईल. जयेश, अगदी थोडक्यात मला सांगाल, आज निवडणुकीमध्ये हे जे आरोप प्रत्यारोप झाले किंवा गैरप्रकार झाले, हे गैरप्रकार थांबताना दिसत नाही. दर निवडणुकी गणित हे होतच आहे आणि सिस्टीम तितकी आपली अजून चांगली होऊ शकत नाही का? सिस्टम नक्की चांगली होते. म्हणजे मी आज दिवसभर नवी मुंबईत काही ठिकाणी फिरत होतो म्हणजे पाहण्यासाठी. तर मला असं वाटतं यावेळी खूप कडक बंदोबस्त, पोलीस बंदोबस्त वगैरे आणि ते 100 मीटरचे जे काही कायदे वगैरे असतात ते अत्यंत कडक होते. अनेक ठिकाणी मला असं वाटलं की एवढ्या कडक पद्धतीने बंदोबस्त ठेवायची काही ठिकाणी गरज होती का? म्हणजे वाशीसारख्या जो सुशिक्षित आणि उच्च शिक्षित विभाग आहे तिथेही अगदी रहिवाशांना थांबवू दिलं जात नव्हतं. मला असं काही ठिकाणी तर असं वाटलं की मतदारांना पॅनिक करण्याचा प्रयत्न होतोय की काय पोलीस यंत्रणांकडून. त्यामुळे सिस्टम अधिक बदलली पाहिजे. माफ करा, थांबवतो, पण प्रशासन, आज निवडणूक संपूर्ण पार पाडणारं जे प्रशासन आहे त्याला कसा शेरा द्याल? उत्तम, अतिउत्तम, समाधानकारक, बरा, वाईट? समाधानकारक आहे. म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. याहून उत्तम काम तर होऊच शकतं, यात वादच नाही. आणि मला सर्वात महत्त्वाचं म्हणायचं आहे की राज्यात सरकार कोणाचं आहे? राज्यात सरकार जर शिवसेना भाजपचं आहे, मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे, तर असे पॅन कार्डचे जर शिवसेना आरोप करत असेल किंवा भाजपचे नेते आरोप करत असतील तर ते मुख्यमंत्र्यांच्या गृह खात्याने का गांभीर्याने घेतलं नाही? मला आपण त्यांना सांगितलंय की त्यांनी चौकशीची मागणी कशाला, त्यांचं सरकार आहे, करावीच चौकशी. इम्तियाज जलील, मी तुमच्याकडे येतो. आमचे सहव्यावसायिक, खरं तर तुम्ही होता आधी पत्रकार होतात, राजकारणामध्ये गेलात, आमदार झालात. राजकारणातल्या प्रवेशानंतरची पहिलीच परीक्षा आहे, चांगल्या मार्काने पास व्हाल असा आत्मविश्वास आहे का? जी बिल्कुल. देखिए, हमने जनता के बीच यही गए थे और यही कहा था कि 25 सालों से औरंगाबाद में शिवसेना और भाजपा यहाँ पर सत्ता में है. अगर औरंगाबाद शहर की जनता समझती है कि यहाँ की सड़कों में खड्डे नहीं है, यहाँ पर 2-2, 3-3 दिन के बाद पानी आता है, ऐसे कई इलाके हैं, यहाँ पर कचरा कहीं नहीं दिखता है, अगर ये सब बातों से वो संतुष्ट है तो दोबारा उन्हें मौका दीजिए.
लेकिन अगर आप संतुष्ट नहीं है तो एक नई पहल को शुरुआत करिए, और हम वो पहल हमारे रूप में देना चाहते हैं और दिखाना चाहते हैं कि उनके 25 साल क्या थे और हमको अगर 5 साल का मौका मिला तो हम इन 5 सालों के अंदर क्या करेंगे। जनता फैसला करने वाली है, कल फैसला आ जाएगा, देखा जाएगा की जनता किसके साथ खड़ी आहे। अगदी खरं. अब्दुल सत्तार, मी आपल्याकडे येतो. वांद्र्यातली परिस्थिती वेगळी होती, तिथं काँग्रेसनं उत्तर दिलं असं म्हटलं जात होतं, पण औरंगाबाद काही अंशी गड आहे MIMचा. इथं ही तुमच्यासाठी खूप मोठी आव्हान असलेली परीक्षा होती की तुमचा हक्काचा मतदार जो मुस्लिम मतदार आहे तो पुन्हा परत मिळवण्यात तुम्ही यशस्वी ठरलायत की नाही, त्याची परीक्षा होती. किती आत्मविश्वास आहे विजयाचा? नाही, परीक्षा तर आम्ही दिलेली आहे, ती 3 विभागामध्ये दिलेली आहे. पहिली परीक्षा दिली ती आम्ही मुस्लिम मध्ये MIMच्या सोबत एक जातीवादी पक्षाच्या सोबत लढलो. दुसऱ्याकडे आम्ही गेलो तर जातीवादी दुसरा पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्यासोबत आम्ही मोठ्या प्रमाणावर लढलो. आणि तिसरा काही ठिकाणी आमचे दलित बांधव ते जे निळ्या झेंडाखाली जे काही एकत्रित येऊन ते एक वेगळ्या पद्धतीने जे लोकांच्या समोर आपली भावना मांडत होतो, त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थितशीर एक सेक्युलर पार्टी म्हणून आम्ही सर्वांच्या समोर गेलो. हे सर्व गेल्यानंतर जनतेने जी मताचा कौल दिलेला आहे त्याच्यावर आमचा अंदाज मी तुम्हाला पहिलेच सांगितलं प्रामाणिकपणाने का आम्हाला महापौर बनवण्याचा मतदानाचा कौल मिळालेला नाही, परंतु सक्षम विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका करण्याची संधी जनता आम्हाला उद्या देणार आहे ती संधीचा फायदा गरीब माणसासाठी, शहराच्या विकासासाठी, या शहराला ज्या पायाभूत आणि मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे त्यासाठी आमचा संघर्ष यापुढे सातत्याने चालू राहील, हीच आमची अपेक्षा आहे. राहिला प्रश्न कोणत्या पक्षाने काय केलं, सर्वांच्या बाबतीत आपण कधी माहिती घेतली तर कुठेतरी सर्वांनीच काही ना काही चुका कुठे ना कुठे सर्वांकडून घडलेल्या आहेत. परंतु या सर्व पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर औरंगाबाद शहरामध्ये झाला. त्यामध्ये मी इम्तियाज जलील भाईच्या शब्दाच्या सोबत यासाठी आहे की ही सत्य परिस्थिती त्यांनी जे सांगितली ही सत्य परिस्थिती औरंगाबाद शहरामधली आहे. अगदी खरं आहे सत्तारभाई, माझी वेळ संपलेली आहे. राजकारण पैशाचं झालंय का किंवा पैशांच्या निवडणुका झाल्यात का, हा सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न तुम्हा राजकीय नेत्यांनाही पडतो आणि निवडणूक संपल्यानंतर हे आम्हाला दरवर्षी ऐकायला मिळतं. पण खरोखर हे असं सगळं कमी व्हावं आणि लोकांमध्ये देखील याची जागृती झाली पाहिजे की मी माझं मत विकता कामा नये. याचा दोष 100% राजकारण्यांनाही आपल्याला देता येणार नाही. पण आज लोकांना खरं तर निवडणूक झाल्यानंतर राजकारण्यांची मतं ऐकायची असतात. महाराष्ट्राला एका सुसंस्कृत आणि शालीन राजकारणाची परंपरा आहे. निवडणूक संपल्यानंतर सगळे वैरभाव विसरून जाऊन महाराष्ट्राचे राजकीय नेते एका मंचावरती आले, त्यांनी खूप छान ही चर्चा केली आणि उद्या देखील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी जे होतील त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि एकूण निवडणुकीचं विश्लेषण करण्याकरता उद्याही आपण आमच्यासोबत असाल, महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांसोबत असाल, हे आमंत्रण मी आत्ताच आपल्याला देतोय. आणि आपण आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आपला ताणशीण या निवडणुकीचा जाओ आणि उद्या पुन्हा नव्या जोमानं आपण निकालाला सामोरं जाण्याकरता आमच्याकडे याल, या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना आणि खूप खूप धन्यवाद. आभार. रोकटोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.